नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज मी घेऊन आले शुभमंगल. राम आणि सीता यांचं शुभमंगल. तर जास्त पल्लाळ न लावता गोष्टीला डायरेक्ट सुरुवात करते. माझी गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर गोष्टीला सुरुवात. शुभमंगल. महाप्रतापी परशुराम राम लक्ष्मणाची क्षमा मागून आणि त्यांचे शुभचिंतन करून तपाला निघून गेले. हे सर्व पाहून अगोदर रामाला युद्धाला पाचारण करण्याच्या वल्गना करणारे राजे गुपचूप निघून गेले. आता राम सीता विवाहाला कोणतीही अडचण उरली नाही. सर्वांना हवंहवंसं वातावरण घडणार होतं. सीतेचं रामाशी लग्न व्हावं, त्यात आपण काहीतरी काम करावं, तो विवाह सोहळा डोळे भरून पाहावा ही इच्छा सर्वांनाच होती. त्यावेळी तेथे श्रेष्ठ ऋषी विश्वामित्र होते. जनक राजा हा ज्ञानी होता. विश्वामित्रांना वंदन करून तो म्हणाला, पुढे काय करणे योग्य आहे त्यासंबंधी जी आज्ञा द्यावी. विश्वामित्र म्हणाले, रामाने धनुष्याचा भंग केला तेव्हाच विवाह झाला आणि त्यावेळेला जो नाच झाला त्याने ते जगाला कळलंच आहे. तरीही तुमच्या कुलात जी पद्धत आहे ती वृद्धांना, ब्राह्मणांना आणि कुलगुरूंना विचारून त्याप्रमाणे सर्व बाजूंनी योग्य प्रकाराने कार्य करा. विश्वामित्राने हे बोलून जणू सुचवलं की समारंभ कसा करायचा या प्रश्नातून त्याच्या आखणीत वगैरे मला उगीच ओढू नका. या छोट्या प्रसंगावरून पाहता येतं की ज्ञानी तपस्वी व्यक्ती जीवन प्रसंगांना केवळ स्पर्श करून राहतात. ते सर्व ऐहिकात अखंड बुडत नाही. दूतांना अयोध्येला पाठवण्यात आलं. श्रीरामाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवणाऱ्या मिथिलेतील सिया स्वयंवराच्या प्रसंगाचं वर्णन आणि विवाह प्रस्ताव असलेले पत्र मिळाल्यावर मुळातच रामविलक्षण प्रेम असलेल्या दशरथाला अत्यानंद झाला. पत्र घेऊन येणाऱ्या दूतांना इनाम देण्यासाठी त्याने दूत प्रमुखाला बोलवलं. तेव्हा तो म्हणाला, महाराज, आपल्याकडून इनाम घेण्यात आम्हाला आनंद झाला असता, पण या प्रसंगी मात्र आम्ही काही घेऊ शकत नाही, त्याबद्दल क्षमा असावी. दशरथाने विचारले, पण का? त्यावर तो दूत म्हणाला, महाराज, सीतेचे लग्न हे आमच्या घरचं कार्य आहे आणि आमची मुलीची बाजू आहे आणि आपली मुलीची बाजू आहे, आपली मुलाची बाजू आहे. आम्ही आपल्याकडून काही घ्यायचं नसतं. मुलीसह आम्हीच तुम्हाला काही द्यायचं असतं. बोलता बोलता त्या दूताच्या डोळ्यात पाणी आलं. सीता त्याच्यासमोर वाढलेली होती. तिला त्यांनी खेळवलं होतं, कडेवर घेऊन फिरवलं होतं. सेवक ही भावना सेवकालाही नव्हती आणि धन्यालाही नव्हती. ते सगळे एका घरातले होते आणि घरची मुलगी जाण्याच्या विचाराने देखील घरच्या माणसांच्या डोळ्यात टचकन पाणी यावं तसं या दूताच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते तेवढं पाहून दशरथ राजा समजून गेला की रघुकुळातलं वातावरण जनकाकडे आहे. रामाच्या तिन्ही मातांना अत्यानंद झाला होता. वार्ता ऐकून नगरवासियांचा उत्साहही प्रकट होत होता. वार्ता ऐकण्यासाठी भरत, शत्रुघ्न या रामाच्या भावंडांना बोलवलं गेलं. तेव्हा ते खेळ खेळत होते. रामही खरं तर त्या खेळण्याच्या वयातच होता, पण त्याला मोठे खेळ खेळावे लागत होते. शक्तिमान राक्षसांना मारण्याचा आणि पिटाळून लावण्याचा खराखुरा खेळ राम, लक्ष्मण, विश्वामित्रांच्या यज्ञप्रसंगी खेळले. अहिल्या उद्धार खेळातच झाला. महाप्रचंड शिवजनुष्य खेळातच मोडून गेलं. आता खेळ लग्नापर्यंत आला होता. सीताराम म्हणजे प्रकृती पुरुषच. त्यांच्या लग्नप्रसंगी एकत्र आलेले वसिष्ठ, विश्वामित्र आणि जनक राजा म्हणजे ज्ञानाच्या पवित्राचा त्रिवेणी संगमच होता. प्रकृती पुरुषाच्या लग्नाचा योग ज्ञानाच्या पवित्र वेदीवरच येतो. 10 इंद्रियांच्या रथावर आरूढ असलेल्या जीव दशरथाला हा सोहळा अनुभवण्याचा योग आनंदमय होतो. अगदी रामासारखा दिसणारा भरत आणि लक्ष्मणासारखा दिसणारा शत्रुघ्न दशरथ राजाबरोबर मिथिलेला आले. त्यांना पाहून मिथिलेच्या प्रजाजनांना वाटलं की हे दोघं राम लक्ष्मण त्या लग्नाच्या वऱ्हाड्यात अचानक केव्हा गेले. हे एक नवलच आहे. जनकाने अगोदरच मनात आपली धाकटी कन्या उर्मिला लक्ष्मणाला द्यायचं नक्की केलं होतं. त्याचा धाकटा भाऊ राजा कुशध्वज याच्या 2 सुंदर मुली मांडवी आणि श्रुतकीर्ती या उपवर होत्या. त्या परस्पर संमतीने भरत, शत्रुघ्न यांना द्यायचं ठरलं. 4ही बहिणींचे विवाह एकाच मंडपात 4 भावांशी झाले. उत्साही वातावरण, मांगल्याचा गंध दरवळत होता. रामाचं पौरुष्य आणि सीतेचं सौंदर्य याच्याभोवती माता पित्यांचं वात्सल्य
आणि ऋषींच्या पवित्र्याचं मंडल त्यांच्या केंद्रस्थानी घडत होतं. हे विवाह, त्यातही राम सीतेच्या मिलनाचं कर्तव्य वर्णन गदी माडगुळकरांनी केले. अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता, गंधर्वाचे सूर लागले जयगीता गाता. आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. त्यांच्या शास्त्रसंमत विवाह सोहळा संपन्न झाला. विश्वामित्र दशरथ राजाकडे यज्ञरक्षणासाठी रामाची मागणी करायला गेले होते. तेव्हा राम लक्ष्मणांना त्याच्याबरोबर धाडताना दशरथाचा जीव खालीवर होत होता. ज्या दशरथाने सुरुवातीला 2 मुलांना पाठवलं होतं, तो 4 मुलं आणि 4 सुनांना घेऊन परतत होता. तेव्हा त्याचा जीव केवढा मोठा झाला होता. दिव्याची वात जाण्यापूर्वी मोठी होते, तसंच तर हे नसे. घरात प्रचंड सुख आलं असताना विचाराच्या वाऱ्यानेही दुःख आलेलं कोणाला आवडत नाही. दारात दुःख त्याच्या वेळेची वाट पाहत होतं. अयोध्येत सर्व मुलासुनासह परतल्यावर सर्वांचाच काही काळ विलक्षण आनंदात गेला. भरताचा मामा युधाजित नवविवाहित भरताला पत्नीसह आजोळी म्हणजे कैकेयीच्या माहेरी न्यायला आला. अयोध्येत रोज नवा सण उत्सव असल्यासारखं उत्साहाचं वातावरण होतं. राजघराण्यातल्या 4ही राजपुत्रांची लग्ने दुसऱ्या देशी होऊन ते परतल्यावर तिथे काही काळ सतत समारंभाचं वातावरण असणं स्वाभाविकच होतं. असे बरेच दिवस गेल्यावर दशरथाने भरताला त्याच्या आजोळी कैकेयी देशात न्यायला मामा युधाजितला संमती दिली. काही काळापूर्वी राम लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर गेले होते, त्यामुळे त्यावेळी इकडे अयोध्येत भरत शत्रुघ्नीची जोडी झाली होती. भरत आजोळी निघाल्यावर जोडीला शत्रुघ्नही गेला. इकडे अयोध्येत राम लक्ष्मणांना जो अवसर प्राप्त झाला होता, त्यात त्यांनी शास्त्रज्ञांचा सराव केला. केवळ बायकांबरोबर संसार करत बसण्याची त्यांची प्रवृत्ती नव्हती. त्यांच्या जीवनाला विशेष उद्देश होता. विश्वामित्रांनी रामाला यज्ञाच्या रक्षणासाठी नेलं होतं. त्यामागे शांत एकांत वातावरण, त्याला अस्त्रविद्या देणे हा उद्देश होता. ईश्वरच प्रभू रामचंद्राच्या रूपाने अवतरण झाला असेल तरी त्याने आपल्या दिव्यत्वासह मानवी जीवन बाललीलांपासून अखेरपर्यंत जगून आदेश निर्माण केला होता. त्यानुसार त्या थोड्या शांत काळात विश्वामित्रांकडून प्राप्त झालेल्या अस्त्रांचा थोडा सराव करणं आवश्यक होतं. विश्वामित्रांनी दिलेली अस्त्रे काही कमी नव्हती. सर्प, गरुड, अग्नी, पर्जन्य, वायू याबरोबर अत्यंत सामर्थ्यवान असलेली पशुपत, ब्रह्मशीर अशी एकूण 77 अस्त्रे, वायू, विष्णू, कूर्म, काळ आणि नक्र ही 5 चक्रे, शूळ, त्रिशूळ, महाशूळ ही शस्त्रे, कौमोदकी आणि शिवोदकी अशी 2 गदा, तसे शिवशक्ती, विष्णुशक्ती, दिव्य धनुष्यबाण आणि मल्लविद्येला सहाय्यकारी सिद्धी सर्व मंत्रसहित दिलेल्या होत्या. पुढे वेळ मिळेल न मिळेल आत्ताच सावधान राहून ही शास्त्रज्ञ विद्या पूर्ण कौशल्यासह आत्मसात करायला हवी, म्हणून लग्नानंतरच्या या काळात शास्त्रज्ञांचा सराव सुरू झाला. लग्न होऊन परत आल्यावर राम लक्ष्मणांनी गुरु वसिष्ठ आणि दशरथ राजा यांची सेवा केली. राजाचं मनोगत रामाला जणू आधीच कळत होतं. आपल्या गुणांनी तिन्ही माता, प्रजानन, पिता दशरथ आणि गुरु वसिष्ठ यांना त्यांनी सर्वोत्परी आनंद दिला. वसिष्ठांजवळ लहानपणापासून शिकत असलेल्या या राजकुमारांना विश्वामित्राकडून काय प्राप्त झाले ते वसिष्ठांनी जाणून घेतले आणि त्यांनीच राजाला सांगितले की राम हा आता सर्वश्रेष्ठ धनुर्धर, सर्व अस्त्रशास्त्र निपुण वीर झाला आहे. त्याचं शस्त्रकौशल्य सर्व प्रजेसह पाहावं. दशरथाने भव्य मैदान मंडप आयोजित केला. रामाची धनुर्विद्या, इतर शास्त्र आणि अस्त्रविद्या, त्यांचं रथ, गज, अश्व आरोहण, निराधार युद्धकौशल्य, मल्ल आणि दंडविद्या हे सर्वजण पाहून थक्क झाले. पुढे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी ईश्वरी विभूती सांगताना शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रीराम आहे, राम शस्त्रभूताम अहम हे सांगितलं. त्याचं ते प्रात्यक्षिक होतं. हे प्रात्यक्षिक पाहून सर्वांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. प्रत्येकाच्या मनात रामाबद्दल अगोदरच प्रियत्व होतं. आता त्याचा कळस झाला. प्रजेला राजा सद्गुणी आणि आपला संरक्षक असायला पाहिजे, या दोन्ही गोष्टी श्रीरामामध्ये पूर्णपणे भरलेल्या होत्या. त्यामुळे सर्वांच्या मनात एक गोष्ट पुसटशी किंवा स्पष्टपणे येऊन गेली, ती म्हणजे पुढे राम आपला राजा. दुसऱ्या दिवशी दशरथ राजा दरबारात जायला निघाला, तेव्हा जगी सर्वसुखी असा कोण आहे असा प्रश्न त्याला कोणी केला असता तर त्याने संदिग्धपणे बोट वर केले असते.
त्याने दरबारात जाण्यापूर्वी सहज आरशात पाहिले तेव्हा त्याला कानावरचे पांढरे केस दिसले. ते पांढरे केस त्याच्या कानाशी लागून त्याच्या वृद्धत्वाची बातमी त्याच्या कानात सांगत होते. तुलसीदास म्हणतात, ते वार्धक्यच जणू त्याला उपदेश करीत होते की रामाला युवराज पद दे. तीच गोष्ट वसिष्ठ ऋषींना सांगितली आणि रामाला युवराज्याभिषेक करण्याचा मनोदय व्यक्त केला. आदल्या दिवशी सर्वांच्या मनात जे आलं होतं तेच राजा बोलत होता. मंत्री, दरबारी, प्रजाजन याच्याबरोबर लक्ष्मण आणि रामाच्या तिन्ही मातांना अत्यानंद झाला. अयोध्यावासी सुखाच्या लाटेच्या शिखरावर होते. रामाचा युवराज्याभिषेक ही सर्वांच्या मनातील गोष्ट लगेच प्रत्यक्षात येणार होती. पण जनकाने सीतेच्या स्वयंवरासाठी लावलेला शिवधनुष्याचा पण रामाने सहज पूर्ण केला होता. आता नियती लावणार होती तो पण जास्त अवघड असणार होता. आता इथे केवळ शरीर सामर्थ्याची परीक्षा नव्हती, मनाच्या सामर्थ्याने तो पार करता येणार होता. काहीही शुभमंगल झालं की सावधान राहायला हवं आणि मनाविरुद्ध काही घडणार असेल तर त्याला तोंड द्यायला असायला हवं. असं शिकवणारा प्रसंग पाहता पाहता येऊ घातला जाणार होता. त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की रामाचा राज्याभिषेक कसा झाला, का झाला किंवा कुठे झाला, का झालाच नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला हवी असेल तर माझा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. शिवाय तुम्हाला काही त्रुटी ह्याच्यात आढळत असतील, माझ्या लिखाणात काही तुम्हाला ॲड करायचं असेल, काही डिलीट करायचं असेल तर तुम्ही मला तसं कमेंट्स करून सांगू शकता. म्हणजे मी माझ्या वाचनात सुद्धा सुधारणा करीन आणि तुम्ही माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलात तर अनेक लोकांना ह्याचा आनंद घेता येईल. तर धन्यवाद.